नदी, आकाश आणि चिता. केन-बेटवा नदीत आदिवासींचा सत्याग्रह. भूक हडताळाच्या दुसऱ्या दिवशी माती सत्याग्रहाने प्रशासन हादरवले. छतनपूर, पन्ना, मध्य प्रदेश. केन-बेटवा लिंक प्रकल्पाच्या निर्वासितांचा धीर आज धूसर झाला. आंदोलनाच्या 9व्या दिवशी सामूहिक भूक हडताळाच्या 48 तासात प्रवेश करतात चिता आंदोलकाने माती सत्याग्रहाचे रौद्र रूप धारण केले. आज सकाळी हजारो आदिवासी, ज्यात महिला आणि लहान मुलेही सामील होते, केन नदीची ओली माती संपूर्ण शरीरावर लावून घेत जल, जंगल आणि जमीनच्या घोषणांनी जलप्रवाहात मोर्चा उभा केला. माती सत्याग्रह आंदोलकांनी शरीरावर माती लावून हा संदेश दिला की या जमिनीचे मूळ मालक ते आहेत. ज्येष्ठांनी भावुक होऊन सांगितले की जर आम्हाला आमच्या जमिनीतून न्याय दिल्याशिवाय हकलवले गेले तर आम्ही इथेच मातीमध्ये दफन होणे पसंत करू. आकाश सत्याग्रह. तापत्या उन्हात आणि उघड्या आकाशाखाली अन्न ग्रहण न करता हजारो निर्वासितांनी जमिनीवर झोपून आकाश सत्याग्रह चालू ठेवला. भुकेमुळे अनेक महिलांची तब्येत गंभीर झाली आहे. अमित भटकर यांच्या जय किसान संघटना यांचा तिखट सल्ला. आज 9व्या दिवशी प्रशासनानं गप्प राहणं सिद्ध करतं की त्यांना गरीब आदिवासींच्या जीवाची किंमत नाही. आमच्या चुली 48 तासांपासून थंड आहेत. हे माती सत्याग्रह त्या हुकुमशाही विरुद्ध आहेत जे नियम आणि कायदा यांच्या कलम 11, कलम 15 आणि कलम 18 बाजूला ठेवून आम्हाला उजाडू इच्छितात. जर आज रात्रीपर्यंत कोणत्याही उच्च अधिकाऱ्याने ठोस कारवाई किंवा निर्णय दिला नाही तर हे आंदोलन अजून उग्र केले जाईल, असा इशाराही आंदोलनकारांनी दिला. या आंदोलनामध्ये हजारो संख्येने आदिवासी, लहान बालके, शेतकरी यांचाही समावेश होता. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र.